चौथा अध्याय. चंचुलाची शिव कथा ऐकण्याची रुची आणि शिवलोक मन. ब्राह्मण म्हणाले, बाई, भगवान शंकराच्या कृपेने तू भाग्यवान आहेस. वैराग्यपूर्ण शिव पुराणातील कथा ऐकल्यानंतर तुमची चूक वेळीच लक्षात आली. घाबरू नका आणि परमेश्वराच्या शिवचरणी आश्रय घ्या. त्याच्या परमकृपेने तुम्ही तुमची सर्व पापे नष्ट होईल. मी तुम्हाला तो मार्ग सांगेन ज्यावर आनंद देणारे उत्तम गतीसह तुम्हाला भगवान शिवाची कथा मिळेल. शिवकथा ऐकून तुमचे मन शुद्ध झाले आहे, पश्चात्ताप झाला आहे आणि तुमच्या हृदयात वैराग्य उत्पन्न झाले आहे. पश्चात्तापाने पाप केलेल्याचेच प्राय. आपल्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद हा आहे की पश्चात्ताप हा पाप शुद्ध करणारा आहे. यातूनच पापाची शुद्धी होते. सत्पुरुषाच्या नुसार पापाचे शुद्धीकरण प्रायश्चित्त पश्चात्तापातून होते. ज्या माणसाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत नाही त्याला आपली चूक कळत नाही, परंतु ज्याला आपल्या दुष्कर्मांचा खरा पश्चात्ताप होतो तो नक्कीच उत्तम गतीचा सहभागी होतो. शिवपुराणातील कथा ऐकल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मन शुद्ध होते. शुद्ध चित्त तेथे भगवान शिव आणि पार्वती वास करतात. तो शुद्धात्मा मनुष्य शिवाचा दर्जा प्राप्त करतो. या कथेचे पठण सर्व मानवांसाठी हितकारक आहे, म्हणून त्याची पूजा आणि सेवा करावे. ही कथा बंधनाच्या रोगाचा नाश करणारी आहे. भगवान शिवाची कथा श्रवण केल्यावर अंतःकरणात मनन करावा. यापासून मन शुद्धी होते. चित्तशुद्धी असल्याने ज्ञान आणि वैराग्य भगवंताची भक्तिभावाने उपासना केल्याने आत्मज्ञानी होऊन आणि केवळ त्याच्याच कृपेने त्या माणसाला मुक्ती मिळते. मायेवर अवलंबून असलेला मनुष्य या जगाच्या बंधनातून मुक्त नाही होत. हे ब्राह्मण पत्नी, तुम्ही तुमचे मन इतर विषयातून काढून टाका आणि या परम भगवान शंकराची पूजा करा. पवित्र कथा ऐका, यामुळे तुम्हाला मन शुद्धी होईल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. जो मनुष्य भगवान शिवाच्या चरणांचे नम्र अंतःकरणाने चिंतन करतो त्याला एका जन्मात मुक्ती मिळते. सूतजी म्हणतात, शौनक. एवढे बोलून ते गप्प झाले. त्याचे हृदय करुणेने भरलेले आहे. ते ध्यानात तल्लीन झाले. ब्राह्मणाचे प्रवचन ऐकून चंचुलाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. तिने आनंदाने ब्राह्मणाच्या पाया पडून हात जोडले. ती पुढे म्हणाली, मी कृतार्थ झालो, हे ब्राह्मण. शिवभक्तामध्ये श्रेष्ठ स्वामीन, तुम्ही धन्य आहात. तुम्ही एक महान परमार्थदर्शी आहात आणि नेहमी परोपकारात व्यस्त आहात. ब्राह्मण, मी नरकाच्या समुद्रात पडत आहे. कृपया मला सोडवा. ते पौराणिक कथा अमृताएवढे सुंदर शिवपुराण ऐकून माझ्या मनात वैराग्य भावना निर्माण झाली. ते शिवपुराण कथा ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे. कृपया तुम्ही मला सांगा. सूतजी म्हणतात, चंचुला शिवपुराणाची कथा ऐकायची इच्छा मनात ठेवून ती ब्राह्मण देवतेच्या सेवेत राहू लागली. गोकर्ण नावाच्या त्या महानक्षेत्रात ते ब्राह्मण देव चंचुला शिवपुराण मुखातून ज्ञान आणि वैराग्य वाढवणारा आणि मुक्ती देणारा सर्वोच्च कथा ऐकल्यानंतर चंचुला कृतार्थ वाटले. तिचा मन शुद्ध झाला. ती आपल्या हृदयात शिवाचा सगुण रूप चिंतन करते. ती सदैव शिव सच्चिदानंदमय स्वरूपाचा स्मरण करत होती. नंतर जेव्हा तिची वेळ संपली तेव्हा चंचुलाने कोणात्याही कष्टाने आपल्या शरीराचा त्याग केला. एके दिवशी तिला घेण्यासाठी एक विमान तिथे आले. हे विमान थाटामाटात सजवण्यात आले होते आणि शिवगणाने सुशोभित केला होता. चंचुला विमानाने शिवपुरीला पोहोचले. तिची सर्व पापे धुतली गेली. ती दिव्यांगना बनली. ती अर्धचंद्र मुकुट आणि इतर दागिने घालून गौरांगीदेवी शिवपुरीला पोहोचल्या. तेथे तिला अनादि दैवत महादेवाचे दर्शन झाले. सर्व देव भक्तिभावाने त्यांच्या सेवेत उपस्थित होते. त्यांच्या शरीरातील तेज लाखो सूर्यासारखे चमकत होते.
5 चेहरे आणि प्रत्येक चेहऱ्यावर 3 डोळे होते. डोक्यावर अर्धचंद्राचा मुकुट शोभायमान होता. कंठात एक निळ चिन्ह होत. प्रकाशाच्या किरणांप्रमाणे देवी गौरी त्यांच्यासोबत उपस्थित होती. महादेवजीची कात कपूरसारखेच सफेद होती. त्यांच्या शरीरावर श्वेत वस्त्र आणि भस्मयुक्त होते. अशा प्रकारे भगवान शंकराचा परम महिमा बघून चंचूला खूप आनंद झाला. तिने पुन्हा पुन्हा देवाला प्रार्थना केली आणि हात जोडून प्रेम, आनंद आणि समाधान व्यक्त करून नम्रपणे उभी राहिली. तिच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. देव शंकर आणि भगवती गौरी उमा यांनी चंचुलाकडे दया आणि करुणेने पाहून चंचुलाला जवळ बोलावले. गौरी उमा यांनी तिला आपली मैत्रीण बनवले. चंचुला सुखपूर्वक भगवान शिव उमा देवी तिच्या मैत्रिणीच्या रूपाने राहू लागल्या.